मी पालघरमधून येतेय। पालघरच्या बोईसरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालाय। मनसे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावावरती अविनाश जाधवांनी हल्ला केल्याचा आरोप मोरे यांच्या कुटुंबियांनी केलाय। समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। अविनाश जाधवांविरोधामध्ये पोस्ट केल्यामुळे वादामधून हा राडा घडलाय। जखमी अतिश मोरेंवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पालघरच्या बोईसरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालेला आहे। मनसे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावावरती अविनाश जाधवांनी हल्ला केल्याचा आरोप मोरे कुटुंबियांनी केलाय। समीर मोरे यांचा भाऊ अतिश मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। अविनाश जाधवांविरोधामध्ये पोस्ट केल्यामुळे या वादामधून राडा घडल्याची माहिती मिळते। जखमी अतिश मोरेंवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आजच पालघर ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतरची ही घटना। मनोज सातवी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। मनोज, नेमकं काय घडलं या ठिकाणी? कृती मनसे मधल्या अंतर्गत वाद आज चव्हाट्यावर आलेला आहे। पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांना अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट बोईसरमध्ये येऊन मारहाण केलेली आहे। विषय फक्त एवढाच होता की राज ठाकरे यांनी मनसे मध्ये जे इलेक्शन झालं, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही अपयश मिळालं त्या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती आणि यावेळी मनसेच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी असा आरोप केला की अविनाश जाधव यांनी पालघरमध्ये मनसेचे जे उमेदवार उभे केले ती आपली तेवढी ताकद नसताना फोर्सफुली उमेदवार उभे केले आणि हे थेट राज ठाकरे यांना सांगितलं। त्यामुळं राज ठाकरे यांच्या समोर अविनाश जाधव यांची पंचायत झाली आणि तोच राग ठेवून अविनाश जाधव यांनी त्या मनसेच्या पालघर मधील कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांची व्हॉट्सअप ग्रुपवर देखील चर्चा झालेली होती आणि या चर्चेदरम्यान अविनाश जाधव जेव्हा दमदाटीची भाषा करत होते तेव्हा यांनी अतिश मोरे यांनी सांगितलं की जर पालघरमध्ये आले तर त्यांना तुमच्या गाड्या फुटतील। तोच राग मनात ठेवून अविनाश जाधव यांनी थेट बोईसरमध्ये आले आणि ऑफिस मनसेच्या कार्यालयात अतिश मोरे असताना त्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत निश्चित मनोज, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेचा हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय।